शिवराज्याभिषेक दिनी नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या नागरिकांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या लौकिक गोळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. किल्ले रायगडावर 6 जून रोजी साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक दिनी नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या नागरिकांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी लौकिक गोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर रायगड बंदीची मागणी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केली आहे. या संदर्भातील फत्तेसिंह सावंत यांनी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांना निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत समितीचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. 6 जून रोजी जो शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. हा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि हा सोहळा होत असताना गेली दोन दिवस जे शिवभक्त राहिले होते, जे 6 जूनच्या सकाळी प्रांतविधीसाठी इकडे तिकडे गेले असतील, जी काही आपली प्रांतविधीची घटना असते, आपण शौचालयाची एवढी मोठी सोय केली होती तरी पण एका दुसरी व्यक्ती इकडे तिकडे गेली असेल नजर चुकीने, परंतु त्याचं विकृतपणे चित्रीकरण करून गोळे नावाच्या व्यक्तीने ते समाज माध्यमांच्या मध्ये प्रसारित केलं. हा फार मोठा गुन्हा आहे. एखाद्या खाजगी व्यक्तीच्या जीवनात असं अंग प्रदर्शन करणे किंवा अशा प्रांतविधी करत असताना त्याचं चित्रण न सांगता करून ते समाजापुढे प्रसारित करणे, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा, आणखीन त्याला रायगडवर येण्यास मज्जाव करावा, बंदी घालावी, या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे.